फोटो काढा पाहिला ह्यांचे फोटो काढा तुम्ही गाडीला काय पेटवतोय एकला कॉल लावा पहिला पोलीस स्टेशनला उभा गाडीला आम्हाला पाठवून बघतो जागे होती आपण जेव्हा गाडीने येत होतो मुंबई पालखेवाडी 11:30ची तिचा ॲक्सिडेंट झालाय 7-8 जणांना तरी लागलंय म्हणजे मागे कंटेनर वरती हे चालू होतं इकडे आता डिस्कशन चाललंय काकांचे तोंड फुटलंय कंटेनरला मागून मागच्या बाजूला ठोकले दुसरी बघूया दुसरी गाडी बोलवलेली MH14 LX8597 मुंबई फालकेवाडी वाजले ते 3 आणि आपण ज्या गाडीने जात होतो मुंबई सेंट्रल पालखेवाडी 11:30ची तिचा ॲक्सिडेंट झालाय म्हणजे बहुतेकांना लागलंय माझं पण म्हणजे नाक फुटलंय नाकातून म्हणजे ब्लिडिंग होत आहे बहुतेक म्हणजे आता ब्लिडिंग होते ते झालं का इथे खाली स्पीड ब्रेकर आहे रस्त्याला ते कंटेनर येऊन थांबला कंटेनर येऊन तिथे थांबला तर मागून येऊन कंटेनरला बसने धडक दिली त्यामुळे एक बाजू म्हणजे तुझं ठोकले म्हणजे बोट म्हणजे अर्ध्यांच्या पायाला लागले त्यानंतर अर्ध्यांचं म्हणजे बहुतेकांचे तिथं असे म्हणजे तोंड पुढच्या सीटवरती जाऊन आपटलेत माझं पण तेच झालं आता बघूया पोलिसांना पण मी फोन केलेला कारण बाकीच्यांनी नाही केलं सर्व प्रवासी उतरले आता बघा इथे सर्व प्रवासी आहेत दादाच्या पण इथे दादाच्या पण पायाला लागलंय तरलंय बघा इकडे पॅसेंजर त्यांच्या पायाला लागलंय ब्लिडिंग होत आहे या लेडी पॅसेंजर त्यांच्या पायाला लागलंय आणि मला मी बस दाखवतो काही इकडे फुटले आणि दरवाजा बघू शकता बसचा एक बाजू एक बाजू पूर्ण म्हणजे ही बाजू ठोकली आणि ही बघा हा गाडी नंबर आहे हा गाडी नंबर आहे आणि तिथे झालं काय पनवेलमध्ये ड्रायव्हर सीटवरनं ड्रायव्हरनी सीट सोडली आणि तिथे गाडीचे जे कंडक्टर होते ते ड्रायव्हिंग सीटवरती येऊन बसले आता रात्रीचा टाईम आहे आणि पॅसेंजर पण कसे सर्व झोपलेले होते आणि समोर स्पीड ब्रेकरला कंटेनर येऊन कंटेनरनी ब्रेक मारला तर ती जाऊन ठोकली गाडी आपली कंटेनरला आणि आता पोलिसांना पण म्हणजे कॉल केलं पोलीसवाले पण येतात आणि ॲम्ब्युलन्स पण बोलवले आता बघू काय होतंय कसं ते बघा ही आतून गाडीची परिस्थिती इथे बघा पॅसेंजरचं सर्व ब्लिडिंग आहे